ताई तुम्ही? नंदनी ताट वाढत असताना दारात सिमरनला पाहून म्हणते. का येऊ नाही शकत का? तोंड वाकड करत सिमरन घरात शिरते. सिमरन, बरं झालं बाई तू आली, नाहीतर मला जेवण काही गेलं नसतं. बोट चाटून पुसून घेणारी मालिनीने असं म्हटल्यावर नंदनीला हसूच येतं. आई, तू बोलवल्यावर मी येणार नाही असं कधी झालं आहे का? मालिनीच्या बाजूला बसत सिमरन म्हणते. ये पोरांनो, बसा खाली. जेवायचं नाही का तुम्हाला? सिमरन ओढतच मुलांना बाजूला बसवते. नंदनी, मला वाढ, भूक लागली आहे. नाश्ता करून किती घाईत निघाले माहिती आहे का? आई, तुम्हाला माहित होतं ताई येणार आहे, मग सांगितलं का नाही? मी स्वयंपाक बनवून ठेवला असता ना. बघितलं सिमरन, तुझ्या दादा हिला काही बोलत नाही ना, म्हणून ही अशी डोक्यावर बसत चालली आहे. मालिनीला जणू काही सिमरन आल्यावर जोरच चढतो. नंदनी, आता सांगितले तर तू काय जेवण बनवणार नाही का? सिमरन तोऱ्यात म्हणते. तसं कुठे म्हटलं ताई मी. मग बनव ना, वाटका घालवते. आणि हो, तुझ्या वाटणीचं असेल ते पहिले खायला आणून दे. भूक लागली आहे आम्हाला. पोरांच्या हातातली चिप्सचे पॉकेट ओढून घेत सिमरन रागात म्हणते. नंदनीला मान खाली घालून जाण्याशिवाय पर्याय नसतो. नंदनीला फक्त आता विक्रांतची ओढ लागली असते. नंदनी परत स्वयंपाक बनवून सर्वांना जेवायला वाढते. मग एकटी स्वयंपाकघरात बसून जेवते. सिमरन पोरं नंदनी जवळ सोडून मालिनी सोबत ताणून देते. नंदनी मात्र भाच्यांच्या गराड्यात आवरत बसते. संध्याकाळ झाल्यावर परत चहा पाणी, झाड लोट, नंतर दिवाबत्ती आणि स्वयंपाक आवरत बसते. ती फक्त विक्रांतची आतुरतेने वाट पाहत असते. आई, काय झालं ग? काय झालं दादाला? काही विचारू नको. विक्रांत आला की समजेल तुला. तरी पण काय झालं सांग ना. अगं, तुझा दादा त्या दिवशी चारगावला गेला होता, वहिनीच्या माहेरी. काय माहिती कुठे गेला होता. मला म्हटला चारगावच्या ऑफिसला काम आहे. तिथून आल्यापासून वेगळंच वागतोय. दोघी मायलेकींची पोच मध्ये बसत खुसूर करतात. म्हणजे काय? थांब म्हणत मालिनी घरात वाकून बघते. मला वाटतंय चारगावला या नंदनीच्या घरच्यांनी नक्कीच काही खाऊ घातलेलं दिसतंय. चारगाववरून आल्यापासून हिच्यासोबत मारझोड बंद केली आहे. खूप गुटुरगू चालत असतं दोघांमध्ये. आणि हद्द म्हणजे माझ्या हातून स्वयंपाकघराची किल्ली काढून घेतली. विक्रांतनं मला म्हटला, आई उगाच तुला त्रास होतो सकाळी आणि नंदनीची धावपळ होते म्हणत मालिनी डोळ्याला पदर लावते. एवढा कसा बदलला दादा? सिमरन विचारात असते. बघ, तुला दिसेलच आल्यावर, मालिनी म्हणते. आई, मामा आले. अंगणात खेळत असलेले विक्रांतचे भाची तो आल्याची ग्वाही देतात. कधी आलात पोरांनो? विचारतो. ते आजीने फोन केला होता आईला, मग निघालो आम्ही इकडे यायला, भाचा उत्तर देतो. चोंबड्या, काही काय सांगतोय? तुमच्या सर्वांची आठवण आली म्हणून आलो आम्ही, सिमरन म्हणते. चला घरात जाऊया. विक्रांतचं शांतपणे बोलणं सिमरनलाही खटकतं. सिमरन, ए बाई, इकडे आपण गप्पा मारू. मामा, या पिशवीत काय आणलं? तुझ्या मामींसाठी गंमत, विक्रांतने म्हणत मालिनी आणि सिमरनच्या भुवया उंचावतात. चला मध्ये काय आणलं ते बघू. मालिनी सिमरनचा हात पकडत म्हणते. नंदनी, नंदनी, काय झालं?
विक्रांतचा आवाज ऐकून नंदिनीला आनंदच होतो. काय ग, काय झालं तुला? अशी का दिसतेस? विक्रांत नंदिनीचा थकलेला चेहरा पाहून विचारतो. नाजूक आहे ना वहिनी, एक दिवस जास्त काम केलं तर थकली लगेच. सिमरन दात काढत म्हणते, पण विक्रांत तिला दुर्लक्षित करतो. नंदिनी, हा मोबाईल तुझ्यासाठी, म्हणत तिच्या हातात ठेवतो. अहो, महागडा दिसतोय. मला खरंच गरज नाही आहे. मला वापरता पण येणार नाही. नंदिनी मोबाईल विक्रांतला देत म्हणते. दुकानदाराने सर्व सेटिंग करून दिली आहे. कसं वापरायचं ते मी शिकवतो. तुझ्या माहेरी फोन करण्यासाठी तुला आमच्या मोबाईलची गरज आता पडणार नाही. परत तिच्या हातात देत विक्रांत म्हणतो. विक्रांतचं बोलणं ऐकून मालिनी सिमरनला कोपर मारते. वहिनी, तुला नसेल पाहिजे तर मी घेते, म्हणत सिमरन पुढे येते. नंदिनीसाठी मोबाईल आणलाय म्हणजे तीच वापरणार, दुसरं कुणी नाही, विक्रांत कडक शब्दात सुनावतो. आणि सिमरनला एक वेगळी जाणीव होते. आई, हा प्रसाद खाऊ? सिमरनचा मुलगा बॅगमधून काढलेला प्रसाद दाखवत विचारतो. खा. थांब, सर्वांना दे, म्हणत ती कोड सुटल्यागत गालात हसते. सिमरनने लेकाला प्रसाद द्यायला सांगता क्षणी तो छोटा चेहरा हिरमुसला. काय ग, मालिनीने ढोपर मारत विचारता सिमरनने डोळ्यांनी थांबवण्याचा इशारा करते. बिचारं पोरग सर्वांना थोडा थोडा प्रसाद देत शेवटी मामाजवळ येते. तेव्हा सिमरन आणि मालिनी डोळ्यात तेल ओतून विक्रांतकडे बघत असतात. मामा, घ्या प्रसाद. सिमरनच्या लेकाचा चेहरा अजून पडतो. वाटीतील उरलेला प्रसाद बघून, मला नको, तू खा प्रसाद. विक्रांत त्याला मांडीवर बसवत म्हणतो. खरंच नको? बादशाह आश्चर्याने विचारतो. नको, गालात हसत विक्रांत म्हणतो. नंदिनीही मामा भाच्याचं टिमटिम पाहून गालात हसते. एकटा खाऊ? नको, मामाला दे प्रसाद. सिमरन ओरडते. सिमरनच्या बोलण्याने लेक पुन्हा नाराज होतो. सिमरन, त्याला खाऊ दे, विक्रांत कडक शब्दात बोलते. सिमरन गप्पगार होते. बघितलं, असा आहे हे. यापूर्वी कधी वागला होता का असा? नाही ग आई, नक्कीच काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही. प्रसाद पण घेतला नाही, त्यामुळे कळायला मार्ग नाही ना. सिमरन वैतागत म्हणते. काय करावं समजत नाही. मालिनी टेन्शनमध्ये येत म्हणते. अजून 2 दिवस आहे, मी दादाचा सोक्षमोक्ष लावूनच जाईल. सिमरन विक्रांतला बघत म्हणते. विक्रांतला कळते सिमरनची नजर त्याच्यावर आहे. तो मान वळवून तिच्याकडे लगेच बघतो. तशी सिमरन चपापते. याला कसं कळालं की मी याला बघते म्हणून? सिमरन घाबरत मनात म्हणते. काय झालं सिमरन? सिमरनचा घाबरलेला चेहरा बघत मालिनी विचारते. आई, मी 2 दिवसांनी जाते. पोरांची शाळा सुरू आहे. अशी काय बडबडते वेड्यासारखी? मालिनी सिमरनला निघून बघत म्हणते. सकाळ होता. नंदिनी आवाज न करता विक्रांतच्या बाजूने उठत असते. उघडा झोपलेला विक्रांतची काया नेहमी एकदम लयबद्ध दिसायची. ते पाहून नंदिनीला त्याच्यावर भरभरून प्रेम करावेसे वाटायचे. पण विक्रांत पुढाकार घेत नसल्याने तिचं मन घट्ट व्हायचं. आज सुट्टी आहे, नंदिनी झोप, विक्रांतने डोळे न उघडता म्हटल्याने नंदिनी आश्चर्यचकित होऊन त्यालाच बघते. अहो, पण ताई आलेली आहे, चांगलं दिसत नाही झोपणं. सिमरनला बिघडवून ठेवलं आहे तू. खूपच भूक लागली असेल तर बनवेल ती स्वतः, तू आराम कर. विक्रांत
डोळे न उघडता बळबळतो आणि विक्रांतच्या बोलण्यावर नंदनी वाद न घालता त्याच्या बाजूला पडते. नंदनीच्या जवळ सरकल्याने विक्रांत गडबडतो. स्वतःला सावरत परत दोघांमध्ये थोडं अंतर वाढतो. काय ग, सकाळ झाली तरी वहिनी अजून रूममधून बाहेर आली नाही? सिमरन बंगडीवर मालिनीच्या बाजूला बसत म्हणते. आज रविवार ना, बाईसाहेब इतक्या लवकर कशा बाहेर येतील? रात्रभर चालली असतील त्यांची थेरं. थोडं वाकडं करत मालिनी म्हणते. म्हणजे सुट्टी असली की ती काही लवकर उठत नसते, तिच्या नवऱ्याने सांगून ठेवलं आहे. मालिनी फणफणतच म्हणते. मग नाश्ता बाहेरून आणतो तो आज. काय तर म्हणे एक दिवस बायकोला आराम. मालिनी चिडते. नंदनी 8 वाजता उठत बेडरूममधून बाहेर येते तेव्हा मालिनी आणि सिमरन तिला रागाने बघतात. नंदनी त्यांना नजर न देता स्वयंपाकघरात शिरते. तिच्या मागे विक्रांतही उठत बाहेर येतो. आई, मी नाश्ता घेऊन येतो. मामा, आम्ही पण येणार म्हणत दोन्ही भाचा भाची त्यांच्या मागे लागतात. बरं चला. आई, सिमरन, काय आणू खायला? विष दे आणून, तेवढं बाकी राहिलं आहे. मालिनी पुटपुटते. सिमरन, काय पाहिजे? जरा रागात विक्रांत विचारतो. मला आणि आईला वडापाव आण. तू पहिले वहिनीला नाही विचारलं? सिमरन म्हणते. मला माहिती आहे तिला काय आवडते ते. विक्रांत गालात हसत निघून जातो. मालिनी आणि सिमरन एकमेकांचं तोंड बघत बसतात. विक्रांत नाश्ता घेऊन येत स्वयंपाकघरात नंदनी जवळ नेऊन देतो. तो सर्वांना दे नाश्ता. आईला आणि सिमरनला फक्त वडापाव हवे आहेत म्हणत विक्रांत बाहेर निघून जातो. नंदनी बाहेर येत सर्वांना नाश्त्याच्या प्लेटा देते. विक्रांतची भाची मात्र बदललेल्या मामावर जाम खुश असतात. बिट्टू, कचोरी आवडली तुला? विक्रांत स्वयंपाकघरात येत पाठमोऱ्या नंदनीला विचारतो. विक्रांतने हाक मारता नंदनी एकदम स्तब्ध होते, कारण तिला या नावाने कधी हाक मारणारी एकच व्यक्ती असते. तुम्हाला मिहीर भेटला होता का? विचारातून बाहेर येत खुश होत नंदनी विचारते. हो, बाजारात भेटला होता. विक्रांत शब्द गोळा करत म्हणतो. अहो, घरी का नाही बोलवलं त्याला? नंदनी नाराज होत विचारते. घाईत होता तो म्हणून नजर न मिळवता विक्रांत म्हणतो. अगं, तू सांगितलं नाही कचोरी कशी आहे ते? विक्रांत विषय बदलतो. मला कचोरी सोडून दुसरे काही आवडते का? पण तुम्हाला कसं माहिती मला कचोरी आवडते? कारण तुम्ही कधी माझ्यासाठी काही आणलं नाही ना. मनात नंदनीचे शब्द हळुवारपणे थांबवतात. ते मिहीरने सांगितलं होतं तुला कचोरी आवडते म्हणून. मनात विक्रांत बाहेर निघून येतो. नंदनीला वाटतं त्याला आपलं बोलणं लागलं म्हणून तो बाहेर निघून गेला, पण कारण मात्र वेगळं असतं, जे अजूनही कुणालाच समजलेलं नसतं. संध्याकाळ होता. विक्रांत भाच्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचा प्लॅन करतो, पण मुलांना मामीला सोबत आणायचं काम तुमचं असं सांगतो. मुलंही मामी मामी करत नंदनीच्या मागे लागतात. मालिनी आणि सिमरनला सर्व खूपच असतं. मुलं आग्रह करतात तर चल ना. विक्रांत बेडरूममध्ये येत म्हणतो. अहो, मला सवय नाही असं बाहेर फिरायला जायची. नंदनीचं उत्तर ऐकून विक्रांत अस्वस्थ होतो. मग आता कर. येणाऱ्या प्रत्येक रविवारी आपण बाहेर जात जाऊ. विक्रांत चेहऱ्यावर हास्य आणत म्हणतो. त्यामुळे नकार द्यायचा प्रश्नच येत नाही. पण आई, नंदनी काळजीत पडते. मी सांगतो आईला, तू मुलांना घेऊन पुढे हो.
चालेल, आनंदी होत नंदनी म्हणते. नंदनी मुलांना घेऊन खाली मान घालत घरातून बाहेर पडते. दादा, मी पण येते बाजारात, सिमरन ठसक्यात म्हणते. तू घरी जेवण बनव, आम्ही जाऊन येतो, म्हणत विक्रांत नंदनीला मुलांसोबत पुढे पाठवतो. मी काय जेवण बनवायला आली का इथे? सिमरन रागात बोलते. मग कशाला आली? विक्रांतचा पारा चढतो. नवऱ्याला सोडून नुसती भटकत राहते म्हणून बाहेरची हवा लागली आहे त्यांना. सावर संसार अजून वेळ गेली नाही. विक्रांत बोलताना ऐकून मालिनी आणि सिमरनचं तोंड उघडच राहतं. विक्रांत मात्र तिथे जास्त न थांबता बाहेर निघून जातो. याला कसं माहिती सर्व? सिमरन मनात विचार करत राहते. सिमरन, विक्रांत काय म्हटला ते खरं आहे का? मालिनी विचारते. पण सिमरन अजूनही शॉकमध्ये, कारण तिच्या नवऱ्याचं बाहेरच लफडं तिने माहेरी सांगितलं नसतं. सिमरन मालिनी ओरडते. काय आई? दचकून सिमरन विचारते. विक्रांत काय म्हटला ते खरं आहे का? मालिनी काळजीत पडते. हो, खिन्न मनाने म्हणते. मग सांगितलं का नाही मला? मालिनी रागात विचारते. ते म्हणतात तुला वेळ नसतो माझ्यासाठी, म्हणून मलाच माझी सोय लावावी लागते, खिन्न मनाने सिमरन म्हणते. असं कसं म्हणू शकतात जावाई बापू? आम्ही बघते त्यांच्याकडे, मालिनी चिडत म्हणते. आई, तू नको मध्ये पडू. मला त्यांनी सांगितले की माहेर विसरायला तयार असशील तर आपण एकत्र येऊ, नाहीतर विसर. सासू सासरे काहीच नाही बोलत का? ते म्हणतात तू पहिले आमचं ऐकलं नाही तर आमच्या आता बोलून काय फायदा? सिमरनच्या डोळ्यात आसवांची गर्दी होते. विक्रांत त्याची बाईक काढत पुढील भाच्याला बसवतो आणि भाचीला त्याच्या आणि आनंदीच्या मध्ये बसवतो. नंदनी बसल्यावर प्रेमाने विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवते. तिचा स्पर्श होता विक्रांत विचलित होतो. अहो, काय झालं? विक्रांतच्या विचलित होण्याने नंदनीला समजत नाही. काही नाही म्हणत विक्रांत बाईक चालू करतो. पण मन सैरभैर झालं असतं. बाजारात गेल्यावर तो जरा अंतर ठेवून वागत असतो. नाही नाही म्हणता भाच्यांना कपडे, बहिणीला, आईला आणि नंदनीला साडी घेऊन विक्रांत नंदनी सोबत घरी येतो. आई आई ओरडत सिमरनची दोन्ही मुले घरात येतात. काय रे, इतका वेळ लागतो का? किचन मधून सिमरन बाहेर येत विचारते. ते पाहून विक्रांत गालात हसत बेडरूम मध्ये निघून जातो. मालिनी मात्र नंदनीला येताना पाहून तोंड वाकडं करते. ताई, तुम्ही जेवण बनवत आहात? नंदनी आश्चर्यचकित होऊन विचारते. तुझा नवरा सांगून गेला होता ना जाताना जेवण बनवून ठेव. मालिनी मध्ये पळत बोलते. मालिनीच्या बोलण्याने नंदनी मान खाली घालतच रूम मध्ये निघून जाते. अहो, विक्रांतच्या जवळ जात नंदनी म्हणते. काय झालं? नंदनी जवळ येताच पाहत विक्रांत थोडा मागे सरकत विचारतो. ताईंना स्वयंपाक तुम्ही बनवायला सांगितला का? हो. का? आईंना आवडलं नाही ते. मी केला असता हो. आल्यावर माझ्या आजचा दिवस खूप आनंदात गेला, त्यामुळे काही थकले नसते मी, हसत नंदनी म्हणते. विक्रांत तिच्या हसण्यात हरवतो. हो, विक्रांतला हरवलेलं पाहून नंदनी आवाज येते. एक दिवस केला तर काही फरक नाही पडत. तू त्यांना साड्या दाखवल्या? बघा, मी विसरलेच, आलेच हा, म्हणत नंदनी परत बाहेर जाते. ते पाहून विक्रांत सुटकेचा श्वास सोडतो. नंदनी विक्रांत मध्ये झालेल्या बदलाने
त्यांच्याकडे ओढली जात होती. पण हा बदल झाला कसा हे कोडं मात्र अजूनही कुणालाही सुटलेलं नव्हतं. रात्री तहान लागली म्हणून सिमरन पाणी प्यायला उठते. हॉलमध्ये स्वयंपाकघरात जाताना तिला पोर्चमध्ये बंगडीवर कुणीतरी बसल्यासारखं दिसतं आणि तिची बोबडी वळते. भीतीच्या आड ते उभा राहत सिमरन पुन्हा बाहेर बघते तेव्हा लक्षात येते की विक्रांत सिगारेट ओढत असतो आणि पुन्हा सिमरनला धक्का बसतो. विक्रांत सिगारेट शक्यच नाही. सिमरन पुटपुटते. सिमरन पुढे होत आत खिडकीच्या पडद्याआड लपत विक्रांतला बघते. जणू काही सुगावा लागेल ती आल्याची जाणीव विक्रांतला होते आणि तो गालात हसतो. सिमरनच्या त्याच्याकडे पाहत असताना विक्रांत अचानक नजर सिमरनवर खिळवतो आणि सिमरनला दरदरून घाम फुटतो. सिमरन स्वतःला पडद्याआड झाकून घेत डोळे घट्ट मिटून घेते. हे पाहून विक्रांत घरात येतो. सिमरन मात्र पडद्याला घट्ट पकडून लपून राहते. सिमरन काही हवंय का? मनात विक्रांत खिडकीचा पडदा बाजूला करत तिच्या पुढे पाण्याचा ग्लास धरतो. सिमरन हळूच नकारार्थी मान डोलवते. सिमरन घामाने भिजलेली असते. तू पाणी प्यायला आली होतीस ना? मग इथे काय करते? विक्रांतने विचारल्यावर घाबरलेल्या सिमरनच्या तोंडून आवाज फुटतच नाही. परत ती नुसती नकारार्थी मान हलवते. जाऊन झोप, उद्या दुपारी गावाला निघून जा, विक्रांतने करारी आवाजात म्हटल्यावर सिमरन होकारार्थी मान हलवते. ते पाहून विक्रांत गालात हसत रूम मध्ये निघून जातो. नंदनी आवाज देत बाजूची चंदा फाटक उघडत सकाळी सकाळी अंगणात येते. काय ताई, काय झालं? या ना घरात. अंगणात उभा असलेल्या चंदाला नंदनी म्हणते. काही नाही ग, सकाळी देवीच्या दर्शनाला गेले होते म्हणून हा प्रसाद द्यायला आले. चंदा नंदनीच्या हातावर सर्वांना पुरेल असा प्रसाद ठेवते. मला पण जायचं आहे देवीला, बघू जमलं तर पुढच्या रविवारी दोघं पाया पडायला जाऊ, नंदनी हसत म्हणते. चंदा प्रसाद देऊन निघून जाते. अहो प्रसाद घ्या. मनात नंदनी बंगडीवर बसलेल्या विक्रांतच्या हातावर प्रसाद ठेवते आणि हसत आतमध्ये प्रसाद द्यायला निघून जाते. विक्रांत नंदनीला आतमध्ये गेलेलं बघत पटकन हातातला प्रसाद बाजूला कुंडीत फेकतो. हे मात्र बाहेर येणाऱ्या सिमरनच्या नजरेतून सुटत नाही. तर विक्रांतने प्रसाद का फेकला असेल आणि त्याचं हे रूप कशामुळे बदललं असेल? तो नंदनीशी इतकं चांगलं कशामुळे वागत आहे हे बघूया आपण पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.